फायनली आफ्टर लाँग टाईम मी जे ठरवलं तिथे मी जात आहे त्या डेस्टिनेशनला. मी खूप दिवस झालं प्लॅन करत होते. ॲक्चुअली प्लॅन तर करत नव्हते. बस माझ्या दिमागात होतं की मला इथे जायचंय, जायचं, जायचंय आणि सध्या मी जी ट्रिप करते ती फक्त अनप्लॅन्ड आहे. काहीही प्लॅन नाहीये त्याच्यात आणि आता ट्रेनचं पण असं झालंय माझ्याकडे तिकीट नाहीये, तर बघूत पुढे काय होते. सध्या वाजलेत 9:40 झाले. मला ॲक्चुअली इथून निघायचं आहे दादरसाठी. दादरला पोहोचायला मला अजून 1.5 तास लागतील. मी जर आता निघाले तर 10 वाजता शार्प मी जाईल स्टेशनला. तिथून मग दादरसाठी पुढे जाईल. 11:50 गाडी आहे. माझी झोप पण होती की नाही माहीत नाही. मला तर बिलकुल कळत नाही. मला कळत नाही मी कशी जाऊ. पण फायनली मी ठरवले मला जायचं. किती खडतर परिस्थिती असो, काही असो, ट्रेन बंद पडो, काही पडो, पण मी जाणार म्हणजे जाणार. तिकीट असो नसो, सीट असो नसो, मी ठरवलंय मला जायचंय. मी जाणार तर आहेत. बघू तर कशी मी जाते विदाऊट तिकीट. लेट सी. सकाळचे करेक्ट 8 वाजलेत आणि मी फायनली पोहोचले एकतानगर स्टेशनला. थँक्स टू दॅट टी सी ज्याने मला एक सीट अरेंज. युनिटीला येण्यासाठी एकतानगर हे स्टेशन सगळ्यात जवळचं आहे. माझी ट्रेन जी होती ती रात्री दादरहून होती. ती सकाळी 7:30ला बरोबर एकतानगरला पोहोचली. स्टेशनच्या बाहेर निघाले की मी एक ॲटो पकडला आणि माझ्या होमस्टेला गेले जिथे मी अकोमोडेशन माझं बुक केलं. तुम्हाला होमस्टे या अकोमोडेशनसाठी काही कॉन्टॅक्ट्स पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. तुम्हाला 1000 ते 1500 मध्ये एकदम बेस्ट अशी रूम भेटेल. होमस्टेला गेल्यानंतर तिथे मी मस्त तयार झाले. थोडा वेळ आराम केला, माझी झोप पूर्ण केली आणि लवकरात लवकर निघाले स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी आणि सोबतचा परिसर बघण्यासाठी. माझ्या स्टेपासून मी पुन्हा ऑटो पकडून मी पुन्हा आले स्टेशनला. स्टेशनला या ज्या बसेस दिसत आहेत ना, त्या 2-2 मिनिटाला बसेस येत राहतात आणि या फ्री ऑफ कॉस्ट आहे. ते तुम्हाला सगळे डेस्टिनेशन दाखवतात. या यू आर हिअरिंग राईट, इट्स फ्री ऑफ कॉस्ट आणि एवढी सुंदर बस होती ना आणि बिलकुल गर्दी नव्हती. मला खूप छान राईड वाटली. युनिटी जवळचे जे सगळे स्टॉप आहेत ना पाहायचे, व्हॅली ऑफ फ्लावर्स, डायनो ट्रेल, जंगल सफारी, हे सगळे डेस्टिनेशनला ही बस आपल्याला फ्रीमध्ये घेऊन जाते. सो मी सगळ्यात पहिले स्टार्ट केली ती स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यापासून. प्लीज बुक युअर तिकीट इन ॲडव्हान्स. मी गर्दीच्या एकदम पीक टाईमला गेले होते, वीकेंडला गेले होते, तर एवढी गर्दी होती ना, मला त्या तिकीट ऑनलाईन बुक करता नाही आले. तुम्ही तिथे जाऊन ऑनलाईन बुक केलं. मला विविंग गॅलरीचं तिकीट नाही भेटलं. मी फक्त एंट्री पॉईंटचं मला तिकीट अवेलेबल झालं. सो मी तेच पाहून वापस आले. सो प्लीज तुम्हाला गर्दी वगैरे सगळं अवॉइड करायचं असेल तर जे तिकीट आहे ना, ते ऑनलाईन बुक करा. त्यामुळे तुम्हाला बेस्ट एक्सपिरियन्स घेता येईल. विविंग गॅलरीचं तिकीट म्हणजे वर आपल्याला युनिटीच्या वरपर्यंत जाता येतं लिफ्टनी. सो मी तर तिकीट ते बुक नाही केलं. मला नाही जाता आलं. मी जस्ट स्टॅच्यूच्या अवती-भोवतीपर्यंत त्याच्या लेग्सपर्यंत तिथपर्यंतच जाऊ शकले. तो अनुभव पण एकदम असा मस्त छान होता. एक्सपिरियन्स छान होता. स्टॅच्यू ऑफ युनिटी ही प्रतिमा सरदार वल्लभभाई पटेल यांची आहे, ज्यांना आयरन मॅन ऑफ इंडिया असे देखील म्हटले जाते. त्यांनी भारतातील राज्यमंडळांना एकत्रित जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही जी स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ती 182 मीटर उंची उंची आहे आणि बेस म्हणून 240 मीटरपर्यंत पोहोचते. ही युनिटी गुजरातच्या एकता नगरमध्ये नर्मदा नदीच्या मध्यभागी साधू बेट आयलँडवर स्थित आहे. जवळच सरदार सरोवर डॅम देखील आहे. इथे आल्यावर ना एक गोष्ट लगेच जाणवली. सगळीकडे खूप स्वच्छता होती. परिसर नीट मेंटेन केलेला होता. वॉक करताना छान वाटत होतं. वॉशरूम पण एवढे क्लीन होते ना आणि युजेबल होते. हे खूप महत्त्वाचं वाटलं. आजूबाजूला बघायला खूप काही आहे. निसर्ग, नदी, डोंगर, व्ह्यू पॉइंट्स. वेळ कसा जातो कळतच नाही. फक्त स्टॅच्यू बघून थांबावंसं वाटत नाही. पूर्ण परिसर अनुभवासा असा आहे. वीकेंड असल्यामुळे एवढी गर्दी होती ना, हे खरं आहे. पण मॅनेजमेंट चांगलं असल्यामुळे फार त्रास वाटला नाही. लाईन, एंट्री, मूव्हमेंट सगळं व्यवस्थित होतं. Downs where the shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills the velvet dark,
साईट सीइंग केल्यानंतर मी आले स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या फूड कोर्टमध्ये. ते फूड कोर्ट मला जरासं एक्सपेन्सिव्ह वाटलं. मी ऑर्डर केला होता मसाला डोसा, सॉरी म्हैसूर मसाला डोसा, जो मला ₹370 ला पडला. त्याची टेस्ट पण एवढी काही खास नव्हती, बट इट्स ओके. भूक लागली होती तर पेटूला शांत केलं. आणि पाण्याची बॉटल ₹10 ला भेटली. ती तरी चांगली गोष्ट झाली माझ्यासोबत. स्टॅच्यू ऑफ युनिटीला माझे 1 ते 2 तास गेलेत. पण त्यानंतर मी एवढी थकले होते ना, माझी हळू-हळू बॅटरी आहे ना, ती लो होत चालली होती. बट थँक गॉड त्या फ्री बसेस आहेत. तर 4 नंबर स्टॉपला ना फ्री बसेस असतात व्हॅली ऑफ फ्लॉवरसाठी, डायनो ट्रेलसाठी, जंगल सफारीसाठी. सो मी त्या बसमध्ये बसले आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला आले. तिथे सगळीकडे फ्लॉवर्स होते, झाड, प्लांट. एवढं चालायचं होतं ना, पण निसर्ग पण एवढा सुंदर होता की मी चालत राहिले. फोटो व्हिडिओ काढायला तर एवढं भारी होतं ना, वॉव! सगळ्या प्रकारचे फुलं त्यावर तिथे माहिती दिलेली होती बोर्डवर आणि चालण्यासाठी पण खूप छान होतं. हे होतं युनिटी ग्लो गार्डन. हे रात्रीला चमकत होतं. माझी बॅटरी लो झाल्यामुळे मी तर काय रात्री आले नाही बाबा. हा व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा परिसर मस्त मी असं एक्सप्लोर केला आणि शांत असा मस्त अनुभव घेतला. छान फोटो व्हिडिओ काढले. खूप मज्जा आली आणि तिथूनच ना स्टॅच्यू दिसत होता. एकदम भारी वाटत. इथे ना पिंक इलेक्ट्रिक ॲटो आहेत. त्या फक्त लेडीज चालवतात. एवढे सुंदर ॲटो दिसतात ना ते. तर त्या ॲटोवालीने ना आमच्याकडून ₹50 घेतले आणि त्या बाजूलाच असलेल्या डायनो ट्रेलला आम्ही तिथून गेलो. ओके वेट, मला इथे सांगायचं राहिलं. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे फ्री होतं, त्याला तिकीट नव्हतं. पण डायनो ट्रेलला ₹50 तिकीट होतं. तुम्हाला शक्य असेल तेवढे तिकीट्स आहेत ना सगळे ऑनलाईन काढा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. मला थोडा लाईनमध्ये थांबायला वगैरे वेट करायला त्रास झाला. बस तेवढंच, बाकी काही नाही. डायनोटेल म्हणजे काय? छोटंसं गार्डन होतं आणि 2 डायनोसॉर ठेवले होते. बाकी तर काही नव्हतं. मला काही विशेष नाही दिसलं. बस थोडंसं असं गोल राउंड होता मारायचा. तिथे 2 ते 3 डायनोसॉर ठेवलेले होते. बस बाकी काही नव्हतं डायनोट्रेलला. पण हां, बच्चे कंपनीसाठी छान आहे हां. मस्त मज्जा येईल लहान लेकरांना तिथे. एवढं सगळं फिरून-फिरून माझी बॅटरी एवढी लो झाली ना, बॅटरी लो होणं म्हणजे माझी कॅपॅसिटी ना फिरण्याची वगैरे एवढी लो झालती ना, मी फायनली होमस्टेला माझ्या जाण्याकडे निघाले. तिथे स्टेशनला बसनी फ्री उतरले. समोरच मला मॅकडोनल्ड दिसलं. मग मी काय मॅकडोनल्डमध्ये गेले, ऑर्डर केला माझा स्पेशल क्रिस्पी व्हेज बर्गर विथ कोक अँड फ्राईज. खाऊन एवढं मन तृप्त झालं ना, खूप भूक लागली होती मला. पण आतापर्यंत मी बर्गर किंगचे बर्गर खाल्लेले आहेत ना, मला मॅकडोनल्डचा बर्गर तेवढा काही विशेष नाही वाटला. पण ठीक आहे, चलता है कभी तो भी. बस मॅकडोनल्डचा बर्गर खाऊन मी गेले माझ्या होमस्टेला, जिथे माझं अकोमोडेशन होतं. त्यानंतर आराम केला. नंतर रात्री उठले जेवण करण्यासाठी. मी हॉटेल सर्च केलं तर जवळपास एक पण हॉटेल नव्हतं खाना खाण्यासाठी. पण एक हॉटेल मला दिसलं. तिथे मला ॲटोने पुन्हा जावं लागलं. ते होतं केवाडियाचं स्पेशल काठियावाडी रेस्टॉरंट. तिथे तर एवढी मरणाची गर्दी होती, बापरे! काय सांगू मी तुम्हाला. सो तिथे मी ट्राय केला आपला स्पेशल मेथीचे थेपले विथ आलूची भाजी. एवढं टेस्टी होतं ना, एकदम ऑथेंटिक गुजराती स्टाईलमध्ये. खूप छान लागलं. नंतर नंतर मी ट्राय केली पुरी आणि भाजी. सोबत एवढे छान अशी मिरची वगैरे देत होतं ना, एकदम ऑथेंटिक गुजराती स्टाईल काठियावाडी. छान असं स्नॅक्स लागलं. मस्त पेट खुश झाला माझा. हा होता माझा डे 1. डे 2 मी नंतर पोस्ट करेल. अशाच व्हिडिओसाठी मला लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा. भेटूत पुढच्या व्लॉगमध्ये डे 2 मध्ये. स्टॅच्यू ऑफ युनिटी. बाय.